स्नॅक म्हणून तुम्ही हे सोया क्रिस्पी बनवू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। आज आपण सोया क्रिस्पी बनवत आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी मी तापायला ठेवलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आल्याचे 1-2 काप आपल्याला स्लाइस त्यामध्ये टाकायचे आहे। एक मिरचीची काप टाकायची आहे। 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस टाकायचा आहे आणि सोया चंक्स त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला। 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर ते डबल होतात साईजला, तेव्हा त्याला थंड पाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। ते रूम टेम्परेचरला आल्यानंतर त्यातील सर्व पाणी आपल्याला प्रेस करून काढून घ्यायचं आहे। पाण्याचा जर अंश राहिला तर आपले सोया हे क्रिस्पी बनत नाही, ते थोडेसे नरम पडतात। नंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून डार्क सोया सॉस घालून घ्यायचा, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 टेबलस्पून मैदा, अर्धा टेबलस्पून मिरे पावडर, चवीनुसार तिखट आणि मीठ घालून आपल्याला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे हाताने मिक्स नाही करायचं, चमच्यानेच मिक्स करायचं। बघू शकता छान असं कोट झालेलं आहे आपलं सर्व। नंतर गरम तेलामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। हे तळताना आपलं तेल खूप जास्त तापलेलं नको आणि गॅसची फ्लेम पण खूप जास्त हाय नको। मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान क्रिस्पी होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग किती छान सुरेख असा आलेला आहे। तयार आहे या ठिकाणी आपले सोया क्रिस्पी। तुम्ही याला टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम हे लागतं, एकदा नक्की करून बघा।